बदगीच्या विषयावर आता पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मनसेचे मकरंद भाऊ पाठे आहेत. त्यांच्यापर्यंत ही मंडळी न्याय मागण्यासाठी आलेली आहेत आणि त्यांनी देखील या मंडळीची बाजू व्यवस्थित समजावून घेतलेली. भाऊ, काय सांगाल या मुलांवर? तुम्ही तर पाहिलं, तो मुलगा कसा अक्षरशः रडत त्याच्यावर झालेलं सगळं कृत्य सांगत होता. आणि असं असूनही आता तिथल्या पोलिसांनी ह्याच लोकांच्या ह्याच मुलांच्या पालकांवर एक मोठा पोस्कोचा गुन्हा दाखल केला असं यांनी आरोप केलाय. काय सांगा? संदीप भाऊ, माझ्या आत्ता मी सगळं ऐकलं, इथं समोरच बसलो होतो आपल्या. एवढ्या मला 7-8 दिवसापूर्वी हा विषय कळला. माझ्या राजकीय लाईफमध्ये म्हणजे मला वाटतं 20-22 वर्ष मी आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. पण अशा स्वरूपाचं निंदनीय कृत्य म्हणजे माझ्या ऐकण्यात सुद्धा आलेलं नाही आत्तापर्यंत. तुम्ही कुठं बघितलं नाही, अनेक ठिकाणी वाचनातही आलं नाही. पण अशा प्रकारे या मुलांवरती जो अन्याय झाला हा म्हणजे निंदनीय आहे. आणि समाजामध्ये कसं आहे, गरीब लोक आहेत सगळे. त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचे आहेत, त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाज आहे, माळी समाज. त्या समाजाच्या लोकांना राजकारणाचा विषय ना, तू वाटतं बोलताना बोलला की राजकारण याच्यामध्ये आहे. अकोला तालुका कुठं, जुन्नर तालुका कुठं, आणि वेगवेगळ्या ठिकाणची मुलं. आता एक कुठं तर केळी मानकेश्वर, एक कुठं तर जुन्नर, एक कुठं तर म्हणजे सगळे बाहेरचे आहेत. त्याच्यामध्ये गायमुखवाडी, पिंपरी बँडाचे ठिकाणचे आहेत. या मुलांवरती जो अन्याय झाला अतिशय निंदनीय आहे. गावकरी सुद्धा कशा पद्धतीने यांना साथ देतात, स्थानिक ग्रामस्थ, हे सुद्धा मला कळायला तयार नाही. की वाचवायचं तरी किती वाचवायचं? आणि एक मुलगा आरोप करतोय, दुसरा करतोय, मुलगी करते, म्हणजे 4-5, 5-5, 6 या मुलांचं सर्व मी ऐकलं, कथन सर्व ऐकल्यानंतरच मी हा निर्णय घेतला की याच्यामध्ये यांना मदत करायची आणि आपण यांना शेवटपर्यंत मदत करणार. आता त्यांनी तो खोटा गुन्हा पोस्कोचा दाखल केलाय. म्हणजे तो जो गुन्हा पालकांवरतीच दाखल केलाय त्यांनी, पालक असणाऱ्या लोकांवरती. घटना घडली होती, ठीक आहे, एवढा प्रकार झाल्यानंतर तिथे महाराज असताना हे सर्व पालक तिथे गेले. एवढा जर यांच्या म्हणजे प्रायव्हेट पार्टला हात लावून वगैरे देतात, आता सगळं झालंच आहे त्याच्यामध्ये. परंतु गेल्यानंतर तिथे एवढा प्रकार झाला, कोणताही पालक शांत बसणार नाही. त्या ठिकाणी ते गेल्यानंतर थोडाफार मारहाणीचा म्हणजे मला वाटतं धरपकड वगैरे ते झाली. आता CCTV सगळं आलेले, त्यांनी स्वतः CCTV पाठवले, त्याच्यामध्ये आहे. CCTVत कुठंच दिसत नाही. आता त्या मुली तिथं बसलेल्या आहेत, त्याच्यानंतर मुलं तिथं बसलेली आहेत, आणि हे लोक तिथे गेल्यानंतर तिथे थोडीशी धरपकड, मारहाण झाल्यानंतर पोस्को सारखा कलम जे आहे ते दाखल करण्याचं कारणच नाही त्याच्यावर. ठीक आहे, मारहाणीचा तुम्ही समजायची NC घ्या, मारहाणाचा अटकच नाही. मी हा प्रकार घडल्यानंतर आमचे मनसे अकोला तालुका अध्यक्ष नवले, दत्ताभाऊ नवले, त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही याच्यात लक्ष द्या. ते स्वतः तिथे गेले, त्यांनी याच्यात लक्ष दिलं आणि पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्यापही त्या म्हणजे महाराज वगैरे त्यांना कोणती अटक नाही. आज हे मुली जर रडतात, आहे अक्षरशः मी परिस्थिती पाहिली, अत्यंत वाईट परिस्थिती. आज हे शिक्षणासाठी मुलांना तिथं आपण घालतोय, आज त्यांची परिस्थिती गरीब आहे. कुठंतरी मुलगा राहावा, चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण व्हावं, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घालावं, त्या मुलाला चांगल्या सवयी लागाव्या, अशा घाणेरड्या सवयी. तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये मी अनेकांशी बोललोय सकाळी. नगर जिल्ह्याचे जे काही प्रमुख आहेत, राजेश ओला साहेब, त्यांना पण आम्ही सर्व मनसेचे शिष्टमंडळ भेटणार आहे. ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याच्यामध्ये अकोल्याचे असतील, आम्ही सर्व भेटणार आहे. त्यांच्या कानावर दत्तात्रय कराळे साहेबांच्या IG साहेबांच्या कानावर अभिषेक आणणार आहे. त्याच्यानंतर पालकमंत्री विखे साहेबांची आम्ही भेट घेणार आहे. तर जो प्रकार चाललेला आहे निंदनीय आहे. याच्यामध्ये संबंधितांवरती तर गुन्हे दाखल झाले, समजा महाराज गुन्हा दाखल, अटक नाही, हा विषय वेगळा. हा तर मैदान अटक पहिली झालीच पाहिजे. परंतु पोस्को सारखा कलम यांच्यावरती लावले, पालकांवरती. यांच्यावरची गुन्हे जे आहेत त्वरित यांनी मागं घ्यावे, याची वरिष्ठ सर्व चौकशी व्हावी. आणि हे जे कोणी पोलीस अधिकारी आहेत, पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची हे संबंधित राजसाहेब ठाकरे यांना आम्ही सर्व पालकांना घेऊन आम्ही भेटणार आहे. राजसाहेबांच्या कानावर विषय घालणार आहे आणि याच्यावरती अत्यंत कडक अशी कारवाई झाली पाहिजे. का जे संस्कारक्षम मुलं आहेत, आता या मुलांवरती, आता तो मुलगा 9वीला 10वीला आहे, याच्यावरती असे घाणेरडे म्हणजे जे काही प्रकार, अक्षरशः मला सुद्धा रडायला आलं मगाशी. अतिशय भीषण आहे. या संपूर्ण प्रकरणाचा शेवटपर्यंत मी या संपूर्ण पालकांच्या बरोबर आहे. यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे, आणि तुम्ही सुद्धा जुन्नर जे आपलं टाइम्स आहे याच्या माध्यमातून हा विषय लोकांसमोर आणला. अतिशय ही जी बाजू आहे, हे आपण निपक्षपाती मांडली.
की अनेक ठिकाणी पत्रकार मंडळींनी जे आहेतच, परंतु आपणची बाजू मांडली याच्याबद्दल आपले मनसे धन्यवाद. आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत. आज तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा कुठल्या प्रकारे याच्यात मध्ये काही लोकांशी बोललो पण मी, स्थानिक लोकांचे पण मला 1-2 लोकांचे फोन आले होते. ते म्हणले असंच. मी त्यांना म्हटलं या सर्व मुलं माझ्या समोर बसलीत, मुलांचे चेहऱ्यावरून आपल्याला कळतं का त्या चेहऱ्यामध्ये चाललंय काय, त्यांचे भाव कळतात आपल्याला, त्यांच्या डोळ्यातून अश्रू. आता तो मुलगा अक्षरशः पाहायला रडत होता अक्षरशः, इतकं भीषण. मला इतकं वाईट वाटलं मगाशी काय सांगते. आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अशा पद्धतीने जर मुलांना अन्याय होत असतील आणि ते आपल्यासमोर येत नाही तर त्याच्यामुळे आपला तरी काय फायदा याच्यामध्ये. समाजकारणात राजकारणात काम करून फायदा काय आपण. हे जे पालक आहे ना 8 दिवसापूर्वी, यांची माझी ओळख पण नव्हती. यांना मी ओळखत नाही, त्या महाराजांनाही मी ओळखत नाही, कोणालाच. मी तिकडे गेलोय, त्या संस्थेत अजून गेलेलो नाही. यांना सुद्धा ओळखत नव्हतं. यांना जर मला हे जर आधी भेटले असते तर मी यांना सांगितलं असते कशा प्रकारे जायचं. आता यांना काय आले, पालक म्हणून यांना वाटलं की असं मुलावरती अन्याय होते. कुणी पण माझ्यासारखा पालक असेल तर मी तर जाऊन आता काय जाऊ दे आता विषय. परंतु ते तिथं गेले आणि गेल्यानंतर तो प्रकार घडल्यानंतर ठीक आहे, महाराजांना त्यांनी धरलं, जाब विचारला, महाराजांना 1-2 फटके मारहाण झाली असेल, परंतु त्या मुलीचा विषयच नाही ना भाऊ. ते मुलं सगळे समोर बसले, CCTV दिसतात. ते आज सुद्धा वकिलांशी मी बोललोय, वकिलांना सांगितले. ते म्हटले आपण जज साहेबांसमोर हे सगळं CCTV ठेवणार आहे, सगळे पुरावे ठेवणार आहे. आणि त्यांनी सुद्धा जे बाईट आले होते ना सरपंच स्थानिक मंडळी, त्या बाईटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे का पालकांचा सुद्धा गैरसमज झाला आहे. हे सुद्धा म्हणणं विचार घ्या, लक्षात घ्या. पालकांचा गैरसमज झालाय म्हटले, महाराजांनी असं केलं नाही. आता गैरसमज एका दृष्टिकोन तुम्ही गैरसमज म्हणताय, एका दृष्टिकोन तुम्ही काय म्हणताय की हा सगळं व्यवहारामुळे झाले, व्यवहार याच्यामध्ये काही थोडेफार पैसे दिले नाही. तर 14,000 रुपये म्हणजे पालकांसाठी किरकोळ रक्कम आहे. पालक असतो त्या मुलाचं, ते कुठं कर्ज काढतील, काही करतील, लाख 2 लाख कर्ज काढून भरतील, ते करतील. आणि याच्यामध्ये आता तो जो पालक आहे त्यांना तर महाराजांनी पत्रच दिलं होतं का तुमच्या मुलाची कुठं फी घेणार नाही. आता या ताईंशी तुम्ही बोलले, ताई काय म्हणतात, 1.5 लाख रुपये तुला देतो महाराज म्हणतात. ते आता कार्यक्रम करून वगैरे, आणि त्या मुलांना शिक्षणाची गरज आहे. ते कार्यक्रम ठिकाणी फिरत होते, इकडे तिकडे जात होते, मुलांवरती एवढा अन्याय होत होता. हा अन्याय निश्चितपणे, हा जो झालेला अन्याय आहे याचं कुठंच म्हणजे संपूर्ण निंदनीय प्रकार आहे, घृणास्पद प्रकार आहे. राजकीय काहीतरी वास येतोय. राजकीयचा विषय नाही. आता जुन्नर तालुका इकडे, अकोला तालुका तिकडं. अकोला तालुक्याचा आदिवासी आमदार आहे तिथे, ते आदिवासी साठी आरक्षित झालेला विषय येतो. तिकडे काही राजकारणाचा विषयच येत नाही. त्यांना तर मी ओळखत पण नाही. 8 दिवसापूर्वी ते आले तिथे, आणि राजकारण त्यांच्यापाशी काय राजकारणाचा विषय आलाय. एक पालक कुठले तर केळी मानकेश्वरचे, एक पालक कुठले तर जुन्नरचे, एक पालक कुठले तर इकडे पिंपरी पॅन्डा. ते काही शेजारी थोडं राहतात. वेगवेगळे विषय त्यांचे सगळे, वेगवेगळ्या विषयामध्ये आणि त्या मुलांवरती अन्याय झालेले. मी त्यांना ते सुद्धा म्हटलं की तुम्ही तुमची मुलं तातडीने काढून घ्यायला पाहिजे. पण काय असं साहेब, गरीब पालक असतात. आज तुम्ही मला सांगा, सर्वसामान्याचा विषय हा जर आला तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. कोण सर्वसामान्य बाहेर याच्यामध्ये मला तुम्ही सांगा ना. सारखा गुन्हा म्हणजे आज त्या गुन्ह्याला जामीन नाही, आज तो गुन्हा, आज तो गुन्हा दाखल, तक्रार करायची नाही. आज सर्वसामान्य लोक तेच म्हणतील ना उद्याच्या काळामध्ये की करायचं काय आम्ही. लोक शांत बसतील याच्यामध्ये, आज काहीच करणार नाही. हा सगळा अन्याय सहन करतील. हा विषय हायर लेवलला आम्ही मांडणार आहे. आणि याच्यामध्ये अनेक ठिकाणी जरी आम्हाला जावं लागलं, पालकमंत्री असतील, राजसाहेब ठाकरे असतील, जे दत्त आपले कराळे साहेब असतील, म्हणजे आईजी असतील, त्याच्यानंतर राजेश ओला साहेब असतील, सगळ्यांसमोर आम्ही मांडणार. आणि याच्यामध्ये निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे, त्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे. त्याचं कारण म्हणजे काय झालं माहिती का हे जे मंडळी आहे ना, आता मला पण अनेक फोन आले होते, आणि आता मी नाव नाही सांगत तुम्हाला, पण नातेवाईक मंडळींकडनं इकडून तिकडून हे काय करतात, ते वाचवायला बघतात ते महाराजांना. पण ठीक आहे ना, एखाद्या मुलावरती आता तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला की बाबा सगळ्याच मुलांवर अन्याय नसेल झाला, काही ठराविक 17 मुलांवरती झाला असेल. आता यांच्याच गावातला एक मुलगा होता, हे जसे त्या महाराजांचा तो प्रकार झाला, हे सर्व मंडळी तिथे गेल्यानंतर त्यांना महाराजांना मारहाण झाली वगैरे, त्यानंतर तो मुलगा आला. तो मुलगा म्हटला माझ्या बाबत पण असं घडलेलं आहे, मला पण तक्रार करायची पोलीस स्टेशनला. तो यांच्याबरोबर गेला. त्या मुलाचा जबाब पण आहे पोलीस स्टेशनमध्ये, नावासह त्याचं सगळं ऍड्रेस बिड्रेससह जबाब आहे त्याचा. त्याच्यानंतर ते गावातल्या लोकांनी मॅनेज केलं त्याला. बदली गावातला मुलगा आहे. आता आपल्याला नाव घ्यायचं नाही कुठल्या बाबतीमध्ये, म्हणून तुम्हाला सांगतो, बदली गावातला मुलगा आहे. त्या मुलाचे आई वडील मुंबईमध्ये आहेत, आई वडील, आणि तो मुलगा आजी आजोबांकडे राहतो. गावकऱ्याचं काय असं इंटेन्शन असं त्याला मला काही कळत नाही अजूनपर्यंत. आणि माझी गावकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, चुकीच्या कामाला पाठीशी घालू नका.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवत चाललंय. आता हे मंडळी जर पुढे आले नसते, शांत बसले असते, तर हा प्रकार पुढे आला नसता. अनेक मुलांवरती अन्याय झाला असता. आणि अशा प्रकारे आज मलाच माझी हे वाटायला लागली की राजकारणात समाजकारणात काम करत असताना इतका अन्याय त्या मुलावरती होतोय. अन्याय सहन करायचा, मुस्कटदाबी करायची तर करायची, जर अन्याय जर बोलला, तक्रार केली, उलटा गुन्हा दाखल करून घ्यायचा. पोस्को गुन्हा दाखल करायचा त्याच्यावरती, पोस्को सारखा गुन्हा. त्याला सेशन कमिटी आहे पोस्को. आज त्याच्या मामावर गुन्हा दाखल झाला, त्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला भाऊ, ड्रायव्हरवर. त्या ड्रायव्हरचा काही संबंध नाही, तो गाडी भाड्याने घेऊन आला. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, पोलिसांचा हातमय असा याच्यामध्ये आहे, माझा आरोप त्यांच्यावरती असा आहे का ज्या वेळेस त्यांनी तो जबाब घेतला ना, त्या जबाबामध्ये म्हणजे 3 नावं होती खाली. ड्रायव्हरचं नाव समजा सही करता येतं करा, यांचा जबाब झालेला आहे. ड्रायव्हरचं, मामाचं आणि त्या मुलीच्या पालकांचं 3 नाव बरोबर आले त्याच्यामध्ये. म्हणजे जबाबानुसार नाव घेतली तर आपण. आता त्या तिथल्या ग्रामस्थांना, त्या बाकीच्या लोकांना माहित नसेल का तू कोण आहे, त्या मुलीला पण नसेल माहिती कोणी. यांनीच नावं दिली. हो, नावं दिली. तीच नाव उचलली आणि यांना हो यांना आरोपी केलं. पहा, ते हे होते मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे. शेवटपर्यंत या प्रकरणामध्ये मी या लोकांची बाजू मांडणार आहे. अगदी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे देखील जाणार आहे, राकेश ओला साहेब आहेत त्यांच्याकडेही जाणार आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या पूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या इतिहासामध्ये असा प्रकार यापूर्वी पाहिला नव्हता. खरं तर या मुलांवर अन्याय झालाय तर झालाय, त्या आरोपीवर कारवाईची करायची सोडून दिली. 15 दिवसानंतर ही जी लोक आहेत, या लोकांनी मीडिया समोर आले, हे आरोपी अटक होत नाही. त्या रागातून त्या लोकांनी एका मुलीला गुन्हा देण्यास भाग पाडलं किंवा काय झालं, आणि त्यानंतर पोलिसांनी थेट गुन्हाही दाखल केला. 15 दिवस झाले होते त्या महाराजाला मारहाण करून. महाराज कुठं होता? हे महाराजावर किती 4-5 दिवसांनी गुन्हा दाखल झालाय ऑलरेडी. ती जी मारहाणीची घटना घडल्यानंतर 3-4 दिवसांनी गुन्हा दाखल झालाय. महाराजांनी क्रॉस कंप्लीट का नाही केली? आणि मग ते मुलीच्या सोबत प्रकार घडला होता का दडपून नेला? सरपंच तिथे, मुख्याध्यापक तिथे, इतकी लोक आहेत, इतका मोठा जमाव आहे, आणि इतक्या जमावाच्या समोर कोण असा लहान मुलीच्या याच्यात कपड्यात हात घालून छाती दाबल का? हे छाती दाबायला गेले होते का? यांच्या लहान लहान मुलांचा त्या महाराजांनी यूज केला. त्या महाराजाला जाब विचारायला गेले होते का तिथल्या मुलींची छेड काढायला गेले होते? कल्याणमध्ये हे केलं, मुलीचा गैरफायदा घेतला आणि शाळेच्या शौचालयामध्ये जाऊन तिचा विनयभंग केला. एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये जो एन्काउंटर झाला, कुठेही मुलींच्या केसाला धक्का लावून देणार नाही असे राजकीय नेते म्हणतायत. ते काय चाललंय इथं? आणि पोलीस दल काय करतंय? अद्याप या आरोपी फरार आहे. मकरंद भाऊ पाटेंकडे ही लोक खूप अपेक्षेने आलेली आहेत. बघूया मकरंद पाटे तरी काय करतायत का, कारण की एवढा मोठा विषय झाला, तिथल्या अकोल्यातल्या लोकप्रतिनिधींनी, लहामटे साहेबांनी खरं तर लक्ष घालणं गरजेचं होतं. तसं काय झालेलं दिसत नाहीये. परंतु मी मकरंद पाटेंचा खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की जेणेकरून त्यांनी देखील या सर्व लोकांचं ही जी भेटायला आलेली ना, अक्षरशः मी आलो मकरंद पाटेंच्या समोर ही लोक सबक शिरडत होते, महिला, पुरुष. पण हे साहेब, तुम्हाला खूप विनंती आहे की ह्या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जा आणि ह्या मुलांना, या पालकांना न्याय मिळवून द्या. धन्यवाद जुन्नर टाइम्स पाहिल्याबद्दल. जुन्नर टाइम्स, नारायणगाव.